शारदीय नवरात्रीमध्ये स्त्रियांनी व पुरुषांनी उपवास केला असेल तर पाळा हे महत्त्वाचे 15 नियम. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. नवरात्रीमध्ये तुम्ही जर उपवास करत असाल तर पाळा हे महत्त्वाचे 15 नियम, तरच तुम्हाला त्या उपवासाचे फळ मिळेल. 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या काळात देवी दुर्गेची पूजा केली जाते. या काळात भाविक भक्त मनापासून देवीची पूजा व उपासना करत असतो. शारदीय नवरात्र हा आवडीचा आणि श्रद्धेचा सण असतो. प्रत्येकाचीच देवीवर खूप श्रद्धा असते. त्यामुळे या देवीचा आदिशक्तीचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून बरेच स्त्री आणि पुरुष दोघेही 9 दिवस उपवास करत असतात. त्यांची श्रद्धाही देवीवर खूप असते. पण आपल्याकडून 9 दिवसाच्या उपवासात कळत नकळत काही चुका जर केल्या तर आपल्याला या उपवासाचे फळ मिळत नाही. आपण केलेले 9 दिवसाचा उपवास व्यर्थ जातो. त्यामुळे उपवास करण्याआधी किंवा उपवास केल्यानंतर काही गोष्टींचे काटेकोरपणे पालन करणे किंवा नियम पाळणे खूप गरजेचे आहे. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी पाहणार आहोत की त्या शारदीय नवरात्रीच्या उपवासादरम्यान पाळणे खूप गरजेचे आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 1. नवरात्रीमध्ये प्रत्येकाचाच उपवास करण्याचा मुख्य उद्देश असतो की आपल्यावर आदिशक्तीचा आशीर्वाद राहावा व आपले कुटुंब सदैव सुखी आणि समृद्धीने राहावे. यासाठी सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्या देवघरातील देवांचा आशीर्वाद घ्यावा आणि नंतर मंदिरात जावे. 2. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या स्त्रियांनी व पुरुषांनी शक्यतोवर जमिनीवर चटई टाकून झोपावे. पलंग किंवा गादीवर झोपणे टाळावे. 3. देशभरात नवरात्री खूप उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक वर्षातला नवरात्री हा खूप मोठा उत्सव असतो. त्यामुळेच प्रत्येकानेच यात सहभागी झाले पाहिजे. काही व्यक्ती नवरात्रीचा पहिला आणि शेवटचा दिवस उपवास करतात. ज्यांचा उपवास आहे अशा व्यक्तींनी रोज सकाळी किंवा सायंकाळी देवीची आरती केलीच पाहिजे. 4. नवरात्रीत उपवास करणाऱ्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी ब्रह्मचर्य पाळणे खूप गरजेचे आहे. नाहीतर आपल्याला उपवास करण्याचे फळ मिळत नाही. 5. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी वासना, क्रोध आणि लोभ यापासून दूर राहावे. नेहमी इतरांशी बोलताना आदर आणि नम्रपणे बोलावे. 6. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या स्त्रियांनी 9 दिवस श्री दुर्गा सप्तशती पारायण करावे. ज्यांना जेवढे शक्य होतील त्यांनी तेवढे पारायण करावे. जेवढे शक्य होतील तेवढे पारायण करावे. याने आपल्यावर देवी लवकर प्रसन्न होते आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण करते. 7. नवरात्रीमध्ये उपवास करणारे व्यक्ती नेहमी उपवासाचेच चांगले पदार्थ खातात. त्यामुळे फक्त चांगल्या पदार्थासोबतच आपले विचार देखील चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे. इतरांबद्दल वाईट बोलणे टाळावे. आपले तन आणि मन दोघेही स्वच्छ व निर्मळ असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 8. उपवासादरम्यान स्त्रियांना मासिक पाळी आली तर त्यांनी उपवास पुढे चालू ठेवावा. जर समजा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी किंवा शेवटच्या दिवशी स्त्रियांना मासिक पाळी आली तर पहिल्या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीकडून घटस्थापनेचा कलश मांडू शकतात. शेवटच्या दिवशी मासिक पाळी आली तर घटस्थापनेचा कलश घरातील कोणत्याही व्यक्तीकडून हलवून विसर्जित करू शकतात. 9. मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी उपवासाचा पदार्थ बनवू नये. तो घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा आपल्या पतीकडून बनवून घ्यावा. आणि मासिक पाळीमध्ये देवीची पूजाही करू नये. नवरात्रीमध्ये मासिक पाळी आल्यास कन्यापूजन आणि हवन देखील करू नये. या सगळ्या गोष्टी आपल्या घरच्यांकडून करून घ्याव्यात. 10. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या पुरुषांनी नवरात्रीत 9 दिवस मद्यपान करू नये. यासोबतच तंबाखू, गुटखा देखील खाऊ नये. असे केल्याने त्यांना उपवास केल्याचे फळ मिळत नाही. 11. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.
ही घटस्थापना प्रतिपदा चालू असतानाच केली पाहिजे. याने आपल्याला शुभ फळ मिळते. याशिवाय इतरांशी बोलताना बोलण्यात आदर आणि नम्रता असावी. 12. नवरात्रीच्या 9 दिवस अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि देवीची सकाळ आणि संध्याकाळ वेगवेगळ्या रूपांची आरती करावी. अशी मान्यता आहे की या 9 दिवस देवी महिषासूर राक्षसाशी युद्ध करत असते. 13. नवरात्रीमध्ये जर तुम्ही उपवास केला असेल तर अशा व्यक्तींनी अंत्यविधीला जाणे टाळावे. यासोबतच दशकिल्ल्या विधीलाही जाऊ नये. जर खूपच जवळचं असेल तर गेल्यावर तिथलं अन्न खाऊ नये. 14. बाहेरगावी जाणे देखील टाळावे. जर एखाद्या व्यक्तीला खूपच अडचण असेल, काही मोठं कारण असेल तरच उपवास करणाऱ्या व्यक्तींनी घराबाहेर जावे. नवरात्रीचे 9 दिवस उपवास केल्यावर आपल्याच घरी राहून देवीची आराधना करावी. 15. नवरात्रीचा शेवटचा उपवास 9व्या दिवशी असतो. या दिवशी संध्याकाळी देवीची पूजा करून आरती करावी व आपण घटस्थापना केलेला कलश हलवून घ्यावा. उपवास सोडण्याआधी देवीला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आपला उपवास सोडावा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.